हॅलो नमस्कार मंडळी, मी शीतल तुमचं अगदी मनापासून माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर 2-3 दिवस झाले तुम्ही पाहताय माझ्या सणाचे व्हिडिओ जे आमच्या गावात सण आहे हे तुम्हाला सांगतेच. तर आजचा दिवस आपल्या गावासाठी किंवा आमच्या गावासाठी खूप खास आहे बरं का, कारण गावात पूर्ण उत्साह आहे सणाचा. आणि तुम्हाला सकाळपासून आमची तयारीची धावपळ काय दाखवली नाही, पण सगळी तयारी केली. इथे सगळे आम्ही रेडी झालो होतो आणि आमचा काना बघा कसा नाचतो. आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल की सणाची तयारी, परत पारंपरिक विधी, त्यानंतर ना जेवणाचे सगळं तुम्हाला पाहायला मिळेल. तर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ नक्की पहा बरं का. तर इथे ना प्रत्येकाच्या घरापाशी जाऊन ना सर्वजण असं ते वाजवत आणत असतात. म्हणजे जे काय आता ही गल्ली आहे आमची, तिथे सर्वजण राहतात, बाकी थोडेसे लांब लांब राहतात. मग इकडचे काही येऊन इथे थांबतात, नंतर त्या साईडचे येतात. असे सगळे मिळून आम्ही निघत असतो देवाला आणि वाजत जात असतं. आणि ह्या ज्या मुली आहेत ना माझ्या भाच्या आहेत बरं का, आणि त्या नणंदबाई आहेत, त्यांच्याच ह्या दोन्ही मुली आहेत. आणि इकडे सह्याद्री बघा तिच्या बाबाकडे, आणि खूप सारी पब्लिक असते बरं का. पूर्ण म्हणजे आमच्या जातीचे जेवढे लोक असतात ना तेवढे असतात बरं का. इथे सह्याद्रीचे बाबा पुढं गेले होते आणि इथे सर्वजण आधी पुढे जातात, कारण का जागा धरावी लागते, मंदिरात नंबर लागतो. आणि काळंका देवी म्हणून आमच्या इथे देवी आहे, त्या देवीचा हा सण असतो. त्याच्यासाठी बोकड वगैरे घेतलं जातं, विधीनुसार त्यांचं सगळं केलं जातं. आणि इथे सह्याद्री बघा किती छान डान्स करते. त्यानंतर एक बायका पुढे येतात जेणेकरून ना नंबर लावायचा असतो. ही पण माझी एक नणंद आहे आणि ह्या आता सगळ्या बायका येतात. मग इथे ताई पण आल्या होत्या आणि ताई पुढे आल्या होत्या. मी थोडं मागं होते आणि जागा पण पोरींनी धरलेली असते, तिथं जाऊन बसायलाच लागतं. ही वहिनीची म्हणजे ताईंची आई होत्या आणि तसं बघा सगळ्या बायका अशा नंबरनी बसल्या जातात. आणि एका ताईच्या अंगात देवी आली होती, त्यांचं ते चालूच होतं, कारण त्यामुळेच पूजेला थोडासा उशीर झाला होता बरं का. नाहीतर ना पूजा आमचा एक तर पहिला नंबर होता आणि पूजा खूप लवकर झाली असती. आणि एकतर आमच्या 2 म्हणजे बकरी होती ना, त्यामुळं थोडा वेळ लागला. आणि मंदिरात जाऊन पण आम्हाला काय उपयोग झाला नाही. आणि ही देवी आहे आमची काळंका देवी म्हणून, कारण पूजा करायला बसलो तर ही ज्या ताईंच्या अंगात आलं होतं ना देवी, त्या बसल्या होत्या आणि खूप वेळ उठल्याच नाही, त्यामुळे आम्हाला बराच वेळ लागला बरं का. इथं थोडीशी गडबड झाली होती बरं का बायकांना सोडायला, नाहीतर ना 4-4 जणी सोडत असतात जेणेकरून पूजा व्यवस्थित होत असते. पण इथं अचानक खूप जणी एकत्र आल्या आणि त्यामुळं गोंधळ झाला होता. आणि अक्षरशः मंदिरात बायकांनी ना खूप असं घेरा घेतला होता, त्यामुळे पूजा तर काही व्यवस्थित करताच येत नव्हती. पण आरडाओरडा बाहेरून पण चालला होता की तुम्ही बाहेर या. आता आतमध्ये आलो आणि बाहेर गेलो ना परत नंबर लवकर लागत नाही, त्यामुळं आम्ही तिथेच थांबलो होतो आणि त्यांची पूजा होण्याची वाट पाहत होतो. पण त्या बाकीच्यांना बाहेरच्यांना असं वाटत होतं की आम्हीच पूजा करतोय खूप वेळचा आणि आम्हालाच ते ओरडत होते. पण इथे आमच्या अजून पूजेला नंबरही लागला नव्हता. तर इथे देवी होती, देवीला ना सर्वजण मिळून एक साडी घेतात, सर्व आमचे समाजातले, आणि सगळ्यांनी एक साडी, हार वगैरे असं सर्वजण पट्टी वगैरे करतात ना त्या टाईप सगळं पैसे वगैरे घेऊन देवीचं सर्व करतात. त्यानंतर ताईला इथं नंबर लागला होता, ताई मस्त बसल्या होत्या, मी इथं साईडलाच होते, कारण ताट त्यांच्या हातात होतं, त्यामुळे त्या पूजा करत होत्या. तर मी फक्त त्यांची मदत करत होते, काय नाही ते बघत होते, कारण दोघीला एक तर बसता पण येत नव्हतं. साईडनं त्या ताई बसलेल्या होत्या, अजिबातच जागा देत नव्हत्या. आणि आज पहिल्यांदा एवढ्या वर्षामध्ये बरं का हे असं झालं की लवकर नंबर लागला, पहिलाच नंबर लागला आणि पूजा काही करता येत नव्हती. नाहीतर ना 4-5 नंबर नंतर आपला नंबर जरी लागला ना थोडंसं निवांत होतं, कारण सुरुवातीलाच एवढा गोंधळ झाला. नाहीतर ना ते दरवेळेस ना 4-4 बायका सोडतात आणि पूजा मग व्यवस्थित होत असते बरं. ह्या वर्षी आम्हाला सर्वांना खूप म्हणजे ना सासऱ्यांची आठवण येत होती, कारण ते नव्हते ह्यावेळेस पहिली वेळेस सणाला, त्यामुळं सर्वजण इमोशनल झाले होते बरं का. आणि ह्यावेळेस ताईंच्या आईचा पण सण होता ना, आमच्याकडे सणच म्हणतात बरं का, जे काय असेल ती पारंपरिक विधी करतात बकऱ्याची वगैरे. त्यानंतर जेवण वगैरे असतं मटणाचं. इथे छान अशी पूजा केली. पूजेला असं ना आमच्याकडे दिवे बनवतात, नैवेद्य बनवतात आणि जो काय असं फुलांचा पाळणा वगैरे बनवून आणतात, प्रत्येकजण पाळणा वगैरे बनवून आणतात आणि इथे देवीला लावतात. आणि ह्यावेळेस ताईंचा आईने नवस केला होता ना, त्यामुळे त्यांचा चांदीचा पाळणा होता. आणि मीही रायाच्या वेळेस माझ्या आईनं पण असाच सण केला होता.
तेव्हा पण देवीला असाच चांदीचा पाळणा केला होता. इथे आमची पूजा झाली होती बऱ्यापैकी. फक्त आता अगरबत्त्या वगैरे लावायच्या होत्या तेही झालं आमचं. पण पाया पडायच्या वेळेसच ना खूप सारे जण घाई करत होते. आणि हा बघा हा चांदीचा पाळणा आहे जो की देवीला देतात आणि तो तिथेच बांधून ठेवतात, देवीला अर्पण करतात. आणि तो मी चांदीचा पाळणा तिथल्या पुजाऱ्यांना दिला आणि त्यांनी तिथे तो बांधून दिला. आणि हे असे फुलांचे पण पाळणे बनवून आणतात बरं का, तसा पण आम्ही आणला होता आणि तेही दिला तिथे. त्यानंतर आता पूजा झाली होती, आता म्हटलं पाया वगैरे पडावं, कारण त्या मावशी ज्या होत्या ना पुजारींबाई त्या खूप अलीकडे बसल्या होत्या यावेळेस, कारण दरवेळेस थोडंसं मागे बसतात. त्यानंतर बाहेर आलो, बाहेरच्यांच्या बाहेर पण काही देव आहेत त्यांची पण पूजा केली. त्यानंतर ना जी काय बकऱ्या असतात ना ती बकऱ्यांची पूजा केली, त्यांची जी पारंपरिक आमची विधी असते ना ती केली, जेणेकरून म्हणजे हे खूप वर्षापासून आलेलं आहे बरं का. आणि हा जो सण आहे ना आम्ही सांगू शकत नाही, एवढ्या वर्षापासून सुरू आहे, त्यामुळं आम्हाला हे सण करावंच लागतो. आता जरी आम्ही बाहेरगावी जरी राहिलो ना, सर्वजण बाहेरगावचे ना ह्या कार्यक्रमाला तर नक्कीच येतात. कितीही लांब असू दे आणि कितीही अडचण असू दे, ह्या सणाला आमच्या इथं प्रत्येकजण येतात. त्यानंतर बकऱ्यांची पूजा वगैरे केली आणि त्यानंतर ना मग माणसं म्हणजे जी मंडळी असतात ना घरची तेच त्यांची कामं करतात. नंतर बायका पूजा करून निवांत असं मंदिरात बसतात. इथे माझी आई वगैरे बसल्या होत्या, सर्वजण असं बसून बायका गप्पा मारतात. त्यानंतर नैवेद्य झाला होता, मग घरी गेलो, चेंज वगैरे केली साडी, कारण खूप वेळ लागतो. आता दिवसभर जरी ना त्या साडीमध्ये नव्हतं थांबायचं मला, कारण खूप अशी साडी तो सैल होती. आणि मी कशी दिसते ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा बरं का. आणि त्यानंतर जे नैवेद्य असतो भाकरीचा आणि जे काय आपण मटण बनवतो ना त्याचा नैवेद्य असतो, जे की पहिलं केलं ना थोडंसं साईडला करावं लागतं आधी देवीचं. आणि भाकरी वगैरे, भाकरीला पण आमच्यात बाई वगैरे लावली होती, त्यामुळं काही टेन्शन नव्हतं तेवढं. नंतर इथं सह्याद्रीला वगैरे पाया पडले, रायांच्याही पाया पडले आणि इथून निघाले होते मी. आणि इथे ना मी चप्पलच आणली नव्हती आणि मी चप्पलच शोधते, असं वाटलं की मी चप्पल आणले. तेच पोरींना सांगत होते, माझ्या भाच्यासोबत आल्या होत्या. आणि इथं जो काय पोस्टर बनवला होता ना त्यामध्ये सह्याद्रीनं सर्वांची नावं सांगत होती. तर म्हणजे आजचा ब्लॉग आणि आजच्या गावातील आमचा जो सण असतो तो मी तुम्हाला दाखवला, कसं आहे, काय वातावरण वगैरे कसं असतं हे सर्व दाखवलं आहे. आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. तर पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. आणि ह्याच्या पुढचाही पार्ट पाहायचा असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा बरं का, कारण ह्याच्या पुढचाही पार्ट मी तुम्हाला दाखवणारच आहे. कारण पूजा वगैरे झाली पण आता मटण वगैरे शिजलेलं असतं, ते जेवण वगैरे हे सर्व पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.